नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याचीमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. जमीन घोटाळा प्रकरणी विक्रांत शेट्टीला सशर्त जामीन मंजूर. सरकारी कर्मचारी धीरेश नाईकला 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुरातत्व खात्यातील अजून एक कर्मचारी रडारवर. लवकरच अटक शक्य. ओल्ड गोवा हत्या प्रकरणी संशयिताला अटक. शिक्षिका गौरी आचारी हिच्या खून प्रकरणी जिम ट्रेनर गौरव बिंद्रेला पोलिसांनी घेतला ताब्यात. गुरुवारपासून गौरी होती बेपत्ता. नावेलीत सांजावच्या उत्सवावर विरजण. 19 वर्षीय आशिष रॉड्रिक्सचा विहिरीत बुडून मृत्यू. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी दाखल केला उमेदवारी अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. मुर्मूंच्या समर्थनार्थ प्रमोद सावंतांसह 4 आमदार दिल्लीत. नोकरीच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आक्रमक. केंद्रीय खात्यांना गोव्यात स्थानिकांसाठी नोकऱ्या आरक्षित ठेवण्याची केली सूचना. मोपा विमानतळ, गोवा शिपयार्ड, पोस्टातील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, केंद्रीय मंत्र्यांचा इशारा. आणि लोबोनी बेकायदेशीररित्या जमिनीचा झोन बदलल्याचा दावा. नव्याने जारी केलेल्या ईमेलवर आली तक्रार. नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंचा खुलासा. आता एक महत्त्वाची अपडेट. जमीन हडप केल्याप्रकरणी विक्रांत शेट्टीला म्हापसा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलाय. बोगस कागदपत्रे तयार करून जमिनी बळकावण्याच्या प्रकरणातील संशयित धीरेश नाईकला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक खुलासे होणार असल्याचं गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणालेत. मूळ जमीन मालकाच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित जमीन निबंधक खात्यासह महसूल खात्याच्या मार्फत स्वतःच्या नावे करणे आणि ती परस्पर विक्रीचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बारदेश, तिसवाडी, पेडणे, सासष्टी व इतर तालुक्यात असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आसगाव बारदेश तालुक्यातील जमीन बोगस कागदपत्रांद्वारे हडप केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विक्रांत शेट्टीला शुक्रवारी म्हापसा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर बोगस कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याच्या प्रकरणात अटक केलेला सरकारी कर्मचारी धीरेश नाईक याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विक्रांत शेट्टी जो इलिगल लँड ग्रॅबिंगान अरेस्ट केल्लो एसआयटीन ताका जेएमएफसी कोर्टान बेल ग्रांट. कंडिशन्स कितें घाल्या? कंडिशन ताका टोटल 50 लाख श्योरिटी, 25 लॅक्सांचे 2. इट कॅन बी आयदर प्रॉपर्टी ऑर वॉट एवर व्हॅल्यू ऑफ दॅट अमाउंट. आणि कंडिशन कितें? आनी 8 दीस रिपोर्टींग ताका सांगता एसआयटी क्रायम. आनी बाकी तेंचे कोणाचे ना हाका अरेस्ट केलो ताजी बायल म्हाका अप्रोच जाली, ताची बेल फायल केली, बेल जाली. दरम्यान या प्रकरणी नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. सध्या पुरातत्व आणि पुराभिलेख खात्यातील शिवानंद मडकईकरला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले. SIT has arrested one Dhiresh Naik from Archives Department. Dhiresh Naik के पहले we have arrested Vikrant Shetty alias Vicky and Mohammad Suhail alias Michael. ये एक ग्रुप ऑफ लैंड ग्रैबिंग क्रिमिनल्स थे. जो सुहेल वाज द मेन टीम लीड. सुहेल के प्लानिंग के हिसाब से ये सारे काम हुआ है. आर्काइव्स में धीरेश इनका हेल्प करते थे. धीरेश आर्काइव से बुक्स विदाउट परमिशन निकालते थे और सुहेल के टीम को हैंडओवर करते थे. सुहेल और इनके जो टीम है लैंड आइडेंटिफाई करते थे जहाँ पे ओनर्स विजिटिंग नहीं है. उस लैंड के जो रिकॉर्ड्स इस रजिस्टर्स से निकाल के वो अपना फौज रिकॉर्ड्स इसके एंटर करके वो बुक्स वापस रखते थे. उस रिकॉर्ड्स को फिर सर्टिफाइड कॉपी के
रूप में ये लोग बाद में प्रॉपर चैनल से लेते थे एंड दे वर यूज्ड टू मेक डॉक्यूमेंट्स एंड फ्रॉम देयर दे वुड फॉर्ज फर्दर डॉक्यूमेंट्स एंड ये सारे डॉक्यूमेंट्स मिला के वो अपना एक इन्वेंट्री तैयार करते थे कि मतलब दिस प्रॉपर्टी बिलोंग्स टू वन ऑफ द मेंबर्स इन दैट ग्रुप। फिर प्रॉस्पेक्टिव बायर्स को ये अपना प्रॉपर्टी दिखा के ये बेचते थे। दैट इज़ हाउ इट इज़ दिस टाइम टिल इन्वेस्टिगेशन टिल टुडे हैज़ रिवील्ड अप दिस। सो फर्दर इन्वेस्टिगेशन इज स्टिल इन प्रोसेस। अब तक कितना प्रॉपर्टी ग्रैब किया है उसने? अभी जो एक्यूज्ड ने जो विक्रांत शेट्टी के खिलाफ हमने एक केस रजिस्टर हुआ है जिसमें उसमें कन्फर्स किया है कि उसने और सुहेल ने मिलके 50 to 60 और मोर देन 60 एग्जैक्ट नंबर्स वी आर स्टिल फाइंडिंग आउट। उन्होंने बताया कि वो up to 60 to 70 properties they have tried to do like this. As of now we got 2 properties in which विक्रांत शेट्टी का नाम आया हुआ है। धीरेश नायक ने कितना प्रॉपर्टी में मदद किया उनको? धीरेश नायक नंबर ऑफ प्रॉपर्टीज़ में धीरेश नायक का इन्वॉल्वमेंट नहीं है। धीरेश नायक बेसिकली इनको बता देते थे कि ये बुक चाहिए तो बुक्स दे देते और बुक्स में फोर्ज करके वापस आते थे। तो अभी जो हमारी इन्वेस्टिगेशन में जो फर्स्ट केस है उसमें धीरेश नायक का इन्वॉल्वमेंट है। तो फर्दर वो डॉक्यूमेंट्स एनालिसिस चल रहे हैं तो और पता चलेगा कितने प्रॉपर्टीज़ में इन्वॉल्वमेंट है। Sir, one more person you have taken in the custody, not yet arrested it. What is his status now? शिवानंद जो हमने जो अभी लिया है वी आर इंट्रोगेटिंग हिम। बेसिकली he is also working in the archives department and he was used to help Dhiresh in doing this same modus operandi. गोव्यात तब्बल 2 वर्षांनी सांजावची धामधूम पाहायला मिळाली। शिवोली, पेडणे आणि राज्याच्या विविध भागात सांजाव मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं। गोव्याची ओळख इथे असलेल्या समुद्र किनाऱ्यांसाठी नाही तर इथल्या पारंपरिक उत्सवामुळेही गोवा विशेष ठरतो। पावसाळ्याच्या प्रारंभी होणारा संत जॉन बाप्तिस्ट यांचा जन्मदिवस म्हणजे सांजाव। हा उत्सव केवळ ख्रिस्ती बांधवांसाठी नाही तर प्रत्येक गोयकरांसाठी महत्त्वाचा असतो। गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली असल्यामुळे इथल्या जनतेवर ख्रिस्ती संस्कृतीचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसतो। या दिवशी एकमेकांच्या घरी भेट देऊन सांजावाच्या शुभेच्छा दिल्या जातात। ज्या घरात नववधू असते तिथे तसेच ज्या घरात बाळ जन्माला आलेलं असतं तिथे फणस, अननस, आंबे, वाईन घेऊन सांजाव साजरा केला जातो। सर्वत्र डोक्यावर फुलं, वेलीपासून तयार केलेली टोपी घालून आणि रंगबिरंगी कपडे परिधान करून ख्रिस्ती बांधव आनंद साजरा करतात। आज पेडणे मतदारसंघाचे आमचे आमदार प्रवीण आर्लेकर आज या खारेपानाचेर पावल्यात। खारेपानार एक पूर्वापासून एक परंपरा चलत येयल्यात की आम्ही हिंदू भाव आणि क्रिस्ताव भाव आम्ही एकामेकाक मिळून आम्ही सांजाव हो उत्सव जो आसा हो एकामेकाक हातात हात घालून एकामेकाक मिसळून आम्ही साजरो करतात। आज या सांजाव या सणाक आज खास आमच्या मदीं पेडणे मतदारसंघाचे आमदार येयल्यात आणि आज आमकां दिसता की पहिलेच फावट असो पेडणे मतदारसंघाचो आमदार आज आमच्या मदीं येयला आणि आमच्या क्रिस्ताव भाव आणि आमी हिंदू भाव जे एकमेकाक आमी हातान हात घालून हो सांजावाचो सण जो आसा हो उर्बेभरीत आमी साजरो करतात। त्या सणाक तेंच्यांनी आज खास उपस्थिती लायल्या आणि ती उपस्थिती लावन तेंच्यांनी आज सांजाव ते सगळ्यां बरोबर मिळून तो साजरो केला। खरोखर हे पेडणेकारांचे खाशेलेपण तशेंच गोंयकारांचे खाशेलेपण की आमी हिंदू भाव क्रिस्ताव भावागेर वयतात, क्रिस्ताव भाव आमच्या सणाक येतात आणि आमचे हे नातें जे आसा हे अशेंच अतूट उरचें आणि हे अशेंच नातें हे अतूट उरोन मुखारूय जे सण येतले ते आमी एकामेकाच्या हातात घालून अशेंच सुखात्म आणि सगळ्या बऱ्या वातावरणात आमी सगळ्यांनी सेलिब्रेट करचें अशेंच मागता आणि सगळ्यांक विशिंग यू ऑल व्हेरी हॅपी सांजाव। आमच्या गोंयांत सगळ्याक हो फेस्टिवल सांजावाचो फेस्टिवल सगळ्या गोंयांत चलता
तशेंच आयज पेडण्यान आमच्या बऱ्यान बरो हो फेस्टिवल हांगासर लोक हांगासर मनयतात तेका लागून तांकां हांव एक सपोर्टींग हांव येयल्लो आसा कित्याक आमचे भाव हे आमचे पेडणेकाराचे तशेंच भाव आनी भयणांक हांव तुमकां सगल्यांक सांगता जे हो फेस्टिवल आतां आमच्या पेडण्यान मनयतात तेंच्यांनी हो बरो हे करून मनोवचो कित्याक एवरी इयर अशें दिसता की ते भुरग्यांक खुबशे खबर नासतना ते खंयसरूय उडक्यो मारतात तळ्यान म्हणा नाका बांयन म्हणा नाका तेंच्यांनी अशें करचें न्हू कित्याक तेंच्यांनी पयलीं कोण स्विमींग जाणा तेंच्यांनीच देंवचें अशें कित्याक अशें खूब जाण एवरी इयर अशें घातक जाता कित्याक भुरगे तशे हे आमचे एक्सपायर्ड जातात अशें हो सांजाव म्हणल्यार भुरग्यांक कितें दिसता खंयसर उडकी मारली काय आपूण तेंचे लायफ पूण ते डेंजर आसता तेका लागून हांव इतलो रिक्वेस्ट करता आमच्या गोंयच्या भाव तशे पेडणेच्या भावा तुमी हो सेलिब्रेशन करता हो बऱ्यान बरो उत्सव हो तुमचो सांजावाचो आयज हांगासर आमचे सगळे क्रिस्तांव भाव आसा तशी भयणां आहात तेंच्यांनी सगळ्यांनी मेळून हो आयज सेलिब्रेट केल्लो आसा खूब उमेद दिसता असोच तेंचो सेलिब्रेशन एवरी इयर अशें जावचें आनी बरें जावचें आनी हांव तेंकां सदांच तेंचो पार्ट आसतलो आनी तेंच्या वांगडा सदांच आसतलो हांव आमच्या भाव आनी भयणांक पेडणेकारां वांगडा अशेंच तेंच्यांनी बरो हेजे फुडल्या वर्सा हेज्यान बरो करया आमी सगळे जाण मेळोन असोच म्हाजो तेंकां सदांच सपोर्ट आसतलो सेलिब्रेशन कसलें सेलिब्रेशन हांगासर पेडण्यान जाता जाल्यार म्हाजो सपोर्ट सदांच आख्ख्या पेडणेकारांक आसतलो आनी हांव पेडणेकारांक लागून कितेंय करपाक तयार आसतलो तेका लागून हांव तेंकां बेस्ट ऑफ लक म्हणटा तेंकां आनी तेंच्यांनी बरो हो मनोवचो आनी बरे भाशेन तेंच्यांनी आपल्या घरा वयचें एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि 4 आमदारांनी उपस्थिती लावली. 15वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी 16व्या राष्ट्रपतींची निवड करण्यात येणार आहे. एनडीएने उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मूंची घोषणा केल्यानंतर संयुक्त जनता दल, बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. शुक्रवारी मुर्मू यांनी राज्यसभेचे महासचिव प्रमोद चंद्र मोदी यांच्याकडे अर्ज दाखल केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्जाचे पहिले समर्थक आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळेस मुर्मूंना अनुमोदन देण्यासाठी हजर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर शुक्रवारी गोव्यात परतले. लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असताना उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईकांनी आता स्थानिक गोयकारांना गोव्यातील केंद्रीय आस्थापनाच्या कार्यालयात नोकऱ्या आरक्षित ठेवण्याबाबत महत्त्वाचं विधान केलंय. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात. स्थानिक तरुणांमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईकांनी शुक्रवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना जवळजवळ धमकीच दिली आहे. केंद्र सरकारच्या राज्यातील आस्थापनांमध्ये वरिष्ठ केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी गोयकार तरुणांना डावलून स्वतःचे नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना नोकऱ्या दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय. गोव्यातील तरुण कुशल असूनही त्यांना राज्यातील अनेक केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये नोकरीची संधी मिळत नसल्याची खंतही नाईकांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. गोंयच्या सुशिक्षित तरणाट्यांक आज नोकरेची गरज आसा हे आमकां पूर्ण खबर आसा. राज्य सरकार आपल्या पद्दतीन बरे प्रयत्न करता. गोंयांत केंद्र सरकाराची खूब कार्यालयां कार्यरत आसात. नोकर भरती खातीर जायराती छापले वतात. गोंयचे तरुण भाव भयणी नोकरीच्या आशेन आपल्याक काम मेळचें म्हणून अर्ज करतात, इंटरव्यू दितात. पण बारीक जर आमी पळोवन गेले तर तांकां काम मेळना ही वस्तुस्थिती आसा. हाची कारणां वेगळीं आसात. हांगा जे हायर लेवलाचेर जे ऑफिसर आसात ते खास करून आपल्या मर्जीतल्या आपल्या लागींच्या लोकांक, मागीर ते गोंय बायलां आसुनी, तांकां प्राधान्य दितात अशें
गोंयकार तरुणांचें मत आसा. सादारण काही डिपार्टमेंट आसात. हांगा गोवा शिपयार्ड आसतले, पोस्ट आनी टेलिग्राफ डिपार्टमेंट आसतले, मागीर मोपा एअरपोर्ट जाता, त्याच बरोबर वेगवेगळ्या मिनिस्ट्रीची ऑफिसां हांगा आसात. काही दिसा पयलीं आमकां पळोवंक मेळ्ळें का पोस्ट खात्याचे, पोस्ट आनी टेलिग्राम खात्याचे आपले एक उदाहरण जर घेतलें जाल्यार हांगा काही वर्सां पयलीं जवळ जवळ 10 ते 12 वर्सां काही लोकल भुरगे या ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून काम करताले. ते अवघ्याशे 4,000 ते 6,000 पगारान कामाक आशिल्ले. तांकां आशा दिल्ली तुमी काम भरपूर करात, तुमकां आमी नंतर फिक्स करतले अशें आश्वासन तांच्या त्या इन्चार्जान दिल्लें. पण काही एक वर्साच्या पयलीं आमी जर पळयलें एक इंटरव्यू म्हणून आपयले आनी इंटरव्यूक हे सगळे जे एलिजिबल आहा ते सगळे बसले, परंतु तातूंतल्यान कोणाचीच गोंयकाराची कोणाचीच निवड जाली ना. सगळे जे आसात त्या महाराष्ट्र सर्कल आनी गोवा जे सर्कल आहा तातूंतल्यान सगळे भायल्या हातूंतल्यान येवन तांकां नोकऱ्यो दिल्यो गेल्यो. हो खरोखरच गोंयच्या तरुणाचेर अन्याय आनी ह्या संदर्भात आमी तक्रारी केली, पूण तक्रारीचे अजून हे घेवना. आमी ते लावन धरतले. त्याचबरोबर गोवा शिपयार्ड अशे तरेची काही आसा थंय खूप कामाची गरज आसा. हांगा स्किल्ड गोंयान लेबर आसात. आमचें म्हणणें अशें आसा की गोंयान पयलीं तुमी हें सोदात. गोंयान ना जाल्यार तुम्ही भायले घेतले हे समजू शकतात. गोंयान स्किल्ड सगळे आसतना किंवा सादे सादे जे लेबर हे आसा ते भायल्यान हाडपाची गरज ना. हो गोंयच्या भुमीचेरय हो भार आसा. भायले लोक हांगा येवप, मागीर तांकां घर जाय, तांकां उदक जाय, तांकां लायट जाय, हे सगळे डबल जाता. आनी त्यामुळे गोंयकारांक सगळेच बाबतींत मार सुचचो पडटा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काही उदाहरणां सांगता की आता गोंयचे युथ जागे जाल्ले आसात. तांकां ह्या गोष्टीची झळक दिसता. तांकां ही गोष्ट आज नजरे समोर आसात, कितें चलता तें पळयता. आनी हाच्या फुडें अश्यो ज्यो गोष्टी आसात त्या गोष्टीक थारो मेळची ना. उदाहरणार्थ आमी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हांगा हाडलें आनी आमी तातूंत त्या एग्रीमेंटाकच घातलें की जवळ जवळ 80% नोकऱ्यो ह्या गोंयच्या भुरग्यांक दिवंक जाय म्हणून. आनी आमी ते करतले. खंयच्याय पद्दतीन आमी ते करून घेतले. बाकीच्या सगळ्या मिनिस्ट्रीची जी कार्यालयां हांगा आसात तांकां हांव सुचोवंक सोदतां. आतापर्यंत तुमी केलें तें खूब जालें. हाज्या नंतर गोंयच्या लोकांक प्राधान्य दिवप हे तुमचें कर्तव्य आसा. आनी हे जर कर्तव्याची बजावणी तुमी केली ना जाल्यार खरोखरूच म्हाका दिसता हे तुमकां हेच्या फुडें खंय तरी म्हारग पडटलें. आनी गोंयचो तरुण उठून कितें जातलें तें आमी सांगूंक नकळो. आनी ताका लागून सगळ्यांक हांव शिटकावणी दितां की हांगसर जे काम करपी स्किल जे आसात, अनस्किल्ड आसा, स्किल्ड आसा, ते गोंयकारांक प्रायोरिटी दिवन तुमच्या आस्थापनांत तुमकां घेवचें पडटलें. आनीक हांगसरल्या जे बेरोजगारी आहा ती अशाच पद्दतीन कमी जावंक शकता. हाज्या फाटीं कितें जालें तें जालें, परंतु हाज्या फुडें ह्या सगळ्या आस्थापनांनी लक्षांत धरूंक जाय की हांगसरलो जो काही हे आसा कोटा जो आसा तो एक वेगळो कोटा दिवन गोंयकाराकच ती नोकरी मेळची. कारण सगळ्या राज्यां हांव सगळे गोंयकाराक दिया अशें म्हणना. त्या खंय तर महाराष्ट्राचो कोटा आसलो तुम्ही महाराष्ट्राक द्या, बाकी सगळ्या राज्यांत थंय प्रायोरिटी दिवची अशें एक सगळ्यांचें मत आसा. आनी हें तुमच्या लक्षांत हाडपा दिवपा लागून आज म्हाका ही गोष्ट तुमचे समोर दवरचें पडटा. म्हाका सांगन दिसता की ज्यो काही नोकऱ्यो हाज्या फुडें ज्यो उत्पन्न जातल्यो मेळटल्यो त्यो ह्या गोंयच्या तरुण तरुणीचो विचार तुमकां करचो पडटलो. आनी हें जर केलें ना जाल्यार तरुण पिढी जी आसा ती फाल्यां जर खंय तरी तांणी मनाक हाडलें जाल्यार ते सगळ्यांकच म्हारग पडपाचें अशें म्हाका दिसता. त्यामुळे सगळ्यांक हांव विनंती वजा हांव सगळ्यांक मागणी करतां, हात जोडून विनंती करतां की अशा पद्दतीचे प्रयत्न जशे पोस्ट खात्यान जशे हे केल्या तशे प्रयत्न फुडें जावचे न्ही. गोवा शिपयार्डाके गेले फावटी तेजे एमडीक हे सगळे सांगिल्ले आसा की हाज्या नंतर जे कितें आसा कमीत कमी काल पयर एक लिस्ट जालें, गोवा शिपयार्डाचें लिस्ट भायर येयलें आनी हे लिस्टान 80-84 जाणांचें लिस्ट आशिल्लें. तातूंतल्यान कितें 1-2 जर नांव सोडलें तर गोंयकार कोणूच ना. आनी हे सादे पोस्ट ह्या बाबतीन
सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात धरपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. गोंयकार यूथ हे शांत संयमी, त्या संयमाचो अंत कोणें पळोवचो न्ही अशें म्हाका सांगत दिसता. पणजीतील जिमखाना क्लबने कांपाल येथे क्रीडा खात्याच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणाबाबतचा सर्व्हे सुरू आहे. पुढील 15 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणालेत. माझ्यावर कोणताच दबाव नाही आणि आता तर अतिक्रमण वा इतर जमिनींच्या गैरव्यवहारांसाठी SIT स्थापन करून मुख्यमंत्र्यांनीही अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली असल्याचं मंत्री गावडे म्हणालेत. क्रीडा खात्याच्या जमिनीवर पणजी कांपाल येथील जिमखाना क्लबकडून अतिक्रमण झाल्याचं वृत्त गोवन वार्ता लाईव्हनं काही दिवसांपूर्वी प्रसारित केलं होते. याबाबत बोलताना क्रीडा मंत्री गोविंद गावडेंनी जिमखाना क्लबकडून अतिक्रमणाबाबत सुरू असलेले सर्वे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि पुढील 15 दिवसात जे चित्र आहे ते स्पष्ट होणार असल्याचं सांगितलंय. क्रीडा खात्याच्या कोणत्याही जमिनीतील अतिक्रमण खपवून घेणार नसल्याचं सांगत पणजी जिमखाना क्लबकडून झालेल्या अतिक्रमण प्रकरणात कोणताही दबाव खपवून घेण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जिमखाना जो आसा पणजेचो आमी तो एक न्यूज रिपोर्ट केलो की तेंच्यांनी एनक्रोचमेंट केल्या तुमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटाच्या जमनीचेर म्हणून. त्या संबंधी कितें स्टेटस आसा? तुमी सांगला सर्वे करतले आनी तुमची जी ऑलरेडी आमी पयर सुद्दां परत म्हजे ऑफिसरांक आमी थंय धाडिल्ले. दे आर लेईंग द प्लॅन. आमी बाउंड्री डिमार्केशन करपा खातीर काही गोष्टी केल्ल्यो आसात. बाय अनदर 15 days ऑफ टायम आय थिंक ऑल द वर्क विल बी डन. हय, पण तुमी तो परत सर्वे बीन केला बीन तशें ऑलरेडी चालू आसा. सर्वे चालू आहा. सर्वे सोंपलो काय तुमकां कळटलें? ओके. आनी ते तुमकां केन्ना पर्यंत सर्वे सोंपतलो? आनी एक्चुअली म्हाका याद एक 8 दिसाचे कांय खबर ना कितें आसा तें, बट डेफिनेटली आय हॅव गिवन कशें न्ही काम खूब आसा तेका. सारके पॉयंट हें करपाक जाय, कला अकादमींतल्यान मेजरमेंट घेवपाक जाय, दुसरे आमचे DSYचे ऑफिसार थंयच्यान मेजरमेंट घेवपाक जाय, सी शोर लागतात तेजे नीस खंय आशिल्ले, ओरिजिनल बाउंड्री खंय आसा, मेन रोड खंय आसा, त्याचे मेन रोडार तूं मदीं परत आनी एक ताचो प्रायवेट जो स्ट्रेच जो आसा त्यो सगळे काही गोष्टी आमी प्रॉपर प्लेस कर म्हणून सांगिल्लें आसा. सो तुमचेर कांय दबाव बीन तशें कांय ना? म्हजेर कसो दबाव? आय एम व्हेरी ओपन आय एम व्हेरी वोकल. ओके. कळ्ळें न्ही? दबाव येवपाचो प्रश्नूच ना. आज गोंयच्या मुख्यमंत्र्यान परत एकदां सांगलां न्ही, एनी एन्क्रोचमेंट जर जमीन जर आसत जाल्यार आमी तेजेर कारवाई करतले. दॅट इन्क्लुड्स दीस न्ही? बरोबर न्ही? बरोबर. दॅट इन्क्लुड्स दीस. नथींग इज कारण जेन्ना CM इज गिवींग द स्टेटमेंट, ऑनरेबल TCP मिनिस्टर सुद्दां सांगता की जितले काही गोष्टी इलिगल जी स्ट्रक्चर जी आसा ते आपूण जर हें करतलो जाल्यार डेफिनेटली वी आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन न्हू. तुमी पयलीं स्टार्ट केलें. आनी हांवें हें पयलो सुरवात केल्लें. दुसरी गोष्ट, म्हजी एक जमीन सेरावलीन म्हणटा थंय एन्क्रोच केल्लें आसा. हांवें इमिडिएटली डेमोलिशन करून तांकां नोटीस काडून तेणी म्हाका सांगलें की आसा तें आपूण तुमकां करून दिता म्हणून. ही हॅज गिवन अ लेटर टू द पर्सन हू हॅज एन्क्रोच्ड अवर लँड. कळ्ळें न्ही? आय एम नॉट नेमिंग इट, बट ही वॉज ऑल्सो द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. असो विशय आसा. दॅट आय एम गोईंग टू. आनी आय हॅव गिवन अ डायरेक्शन टू माय ओन ऑफिसर्स. आमच्यो ज्यो जमनी आहा, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड तेजेर कोणीनूय कितें इलिगल एन्क्रोचमेंट जर केलं न्ही, आमी पयलू ते कंपाऊंड घालून दवरपाच्यो. जितले कडेन हांव आतां वतां इन्स्पेक्शना पयर आमी स कॉम्प्लेक्सीस हांवें एका दिसा भितर इन्स्पेक्शन केल्लें आसा. बऱ्योचश्यो काही गोष्टी फ्लॉज आमच्या इंजिनियरांनी केल्ले आहा. प्रॉपर्टी आहा येदी व्हडली, मेन रोडा कडल्यान जागो सोडटा आनी हांगा कंपाऊंड बांदता. अत्यंत चुकीचो कॉन्सेप्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द कंपाऊंड इन अवर एरिया. हें पयलू जावपाक जाय, तें कांयच जालें ना. आनी म्हणूनच ह्यो सगळे एन्क्रोचमेंट म्हणटा हें जें आसा पळय न्ही तें आतां येता. आनी हे खंय गोश्टी जावपाक जायना म्हणून हांवें एज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आनी जी जबाबदारी सरकारान म्हजेर ती दिल्ली आसा ती जबाबदारी समर्थपणे पेलतलो अशी म्हाका पूर्ण आशा आसा. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान गोंयचें स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आनी गोंयचे खेळगडे मुखार पावपा खातीर म्हजो प्रयत्न आसा. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह. कदंब बस मागचं संकट थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी दुपारी परवरीतील ओ कोकेरो जंक्शनवर परवरीतील विद्या प्रबोधिनी विद्यालयाची कदंब बस बंद पडली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांनी. भाई कितें जालें एकदम? कालीर गाडी स्विच ऑफ जाली, बॅटरी करंट स्विच ऑफ जालो. आतां खंय भुरग्यांक खंय सोडप म्हणून हे खंयसून खंय व्हरप भुरग्यांक? निरुला व्हरप. कितले टायम जाले हांगा आतां? 5 मिनटां जाली. पावसूय खूब पडटालो. हां, बॅटरी बी उदक बी लागला, तुमचं वायर करंट कट ऑफ जालो. ओके, येस, थँक्यू. नमस्कार, मी आहे परवरी इथे आणि इथे परवरी इथे आता कदंबा पुन्हा एकदा
बंद पडली आहे आणि विद्यार्थ्यांना घेऊन विद्याप्रबोधिनी स्कूल बस जी आहे नेरूल जाण्याच्या दिशेने जात होती, ते सिग्नललाच येऊन बंद पडल्याने आता विद्यार्थी बसमध्ये आहेत आणि ड्रायव्हरना ज्यांना आम्ही विचारलं, ड्रायव्हर म्हणतात चालती गाडीची चालत होते मध्येच बंद पडली, काय कळलं नाही आहे. पण एकंदर आता विद्यार्थ्यांना आता त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी तरी उशीर होणार आहे आणि दिवसांदिवस कदंबा बसेस जे आहेत बंद पडत आहेत, याच्याकडे लक्ष देणं खूप गरज आहे. मकबूल माळगीमणी, गोवन वार्ता लाईव्ह, परभणी. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आयटकच्या गोवा राज्य समितीने शुक्रवारी आझाद मैदानावर निषेध दर्शवला. यावेळी समितीकडून केंद्रीय कामगार संघटनांनी 24 जून 2022 रोजी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी निषेधाला पाठिंबा दर्शवण्यात आलाय. अग्निपथ स्कीमात ते सांगता 1 कोटी तांकां मिळटले म्हणून 4 वर्सां उपरांत, तशें कांय ना. इज अ टोटली फॉल्स आणि मिसलिडिंग स्टेटमेंट. ह्यास इवन पेन्शन स्कीमात जे 48 लाख ते इन्शुरन्स घेतले आणि समजा युद्धात हे मेले तरच त्यांना ते वयले 48 लाख मिळटले. 48 लाख मेल्यार ते 42 लाख म्हणून 1 कोटी मिळटले. पण ना जाल्यार त्यांना 1 पैसो ह्या 1 कोटी रुपयांतलो मिळचो ना. पण हे पैसे वतले कोणाक? भांडवलदाराक. जे इन्शुरन्स कंपनीज आसात त्यांना भारतीय सरकार व्हडले प्रीमियम देतले. म्हणजे ह्या भारतातल्या कॉर्पोरेट सेक्टरात व्हडलो मलिदा देतले अंडर ही स्कीम. हे तुम्ही लक्षात घ्या. हे अग्निपथ स्कीम आणि अग्निवीर हे व्हडले राष्ट्रता आणि स्वाभिमानाच्या ढोंगीपणाखाली सगळ्या कामगार वर्गाक पुळून काडपासारखे हे जे त्यांचे आर्थिक धोरण आसा ते आम्ही हाडून पळपाक जाय. हे खरे त्याचे प्रमुख तथ्य आसा. म्हणून शेतकार आणि कामगार एकठांय जाऊन ह्या स्कीमी विरुद्ध झगडटले. ही आर्मी जी आर्मीचो आमकां गौरवशाली परंपरा भारत देशाक आसा, त्या आर्मीन ही स्कीम हाडलेली आसा. आणि 4 वर्सां काम करप आणि मागीर 4 वर्सांनी तूं आपापल्या क्षेत्रांत वचून आपापल्या गांवांत वचून तुवें नोकरी सोदप. सो यू डोंट हॅव अ जॉब सेक्युरिटी. यू आणि जेन्ना आर्मी सारखे संवेदनशील क्षेत्र आसता आणि ज्या जाग्यार कॉम्बॅट फोर्सीस जेन्ना तूं बीइंग अ सोल्जर, इफ यू आर इन्वॉल्व इन द कॉम्बॅट ऑर इफ यू आर इन्वॉल्व इन द वॉर, फाटल्यान खंय तरी तुज्या मनान एक विचार आसता की आपूण 4 वर्सां काम करतलो, आपणाक जॉब सेक्युरिटी ना, आपल्या फॅमिलीक कसली सेक्युरिटी ना, आपल्या फॅमिलीक कसले पेन्शन ना. त्या वेळाचेर हो जो सैनीक आसा त्या देशाची जी गौरवशाली परंपरा फुडें कसो व्हरतलो हो एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर आसा. आणि त्या दृष्टिकोनांतल्यान ह्या दिस इज अ वॉट माय अदर कॉम्रेड्स हॅव सेड, दिस इज अ बॅकडोर पॉलिसी ऑफ फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट. पयलीं तेंच्यांनी कामगार क्षेत्रांत हाडले, आता ते बाकीच्या क्षेत्रांनी घुसून पळयता आणि थोड्या दिसांनी ही पुलीस जावं बाकीचे जे मांडावळ आसा थंयसरूय हे फिक्स्ड टर्म येतले आणि त्या मांडावळीक विरोध करपाक आयज आमी सगळे हांगा जमलेले आसा. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.